विशाळगड वादावरून शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती हे पितापुत्र आमनेसामने आल्याचे चित्र आहे। एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे त्यांचे वडील खासदार शाहू महाराज यांनी हिंसाचारातील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तारीख 14 जुलै 2024 विशाळगडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी पोहोचले। विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मोर्चाची हाक दिली होती। त्यामुळे मोर्चेकऱ्यांनी विशाळगड परिसरात मोठी गर्दी केली। दरम्यान पोलिसांनी संभाजीराजेंना गडावर जाण्यापासून रोखल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हिंसाचार झाला। काही वाहनांची तोडफोड करण्यात आली, तसंच काही विक्रेत्यांच्या सामानाची नासधूस सुद्धा केली गेली। मोर्चेकरांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला। रविवारच्या त्या हिंसाचाराच्या घटनेनंतर मंगळवारी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला खरा, पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला। 144 कलम लावले म्हणतात ते आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आम्ही 15 लोक जाणार। प्रशासनाने 15 लोकांना तिथे जाण्यासाठी परवानगी दिलेली आहे। आम्ही जी मदत घेऊन आले ते आम्ही 15 लोक जाऊन येईल। आमच्याबरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते बाहेर थांबतील। काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी मोजक्याच लोकांना विशाळगडावर जाण्याची परवानगी दिली। शाहू महाराजांनी हिंसाचारात झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। आमच्या कब्रस्तानाचं आमच्या मैता तोडलानी मेलेल्या माणसाची तोडलानी मेलेल्या माणसाची तोडलानी वरती चढलीत नंतर न ती काय बॉम्बी दगड बिगड तिने काय भरूनच आणणार इथं झोलीबंदी आणि ते तलवार चाकू बिकू आपल्या बंदोबस्त आली तिथे तोडून फोडून टाकायला सुरुवात केला नाही। त्या तिकडं घर आहे ना रस्त्यावर तिथनं सुरुवात त्यांनी दगडफेक दांडक त्या गाड्या फोडायचं काम तिथनं त्या लोकांनी केला नाही। परत ते गाड्या फोडून देत घरं फोडून देत, पण आता हे मशिदीचं काय हाल केलाय नाही। विशाळगडावरील हिंसाचार प्रकरणी शाहू महाराज यांनी प्रशासनाला जबाबदार धरलाय, तसंच नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हे बरोबरच नाही आहे, कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी काहीच इथं झालेलं नाही आहे। हे मुख्य आहे। शिवाजी महाराज असते आता तर त्यांना कुठली पनिशमेंट मिळाली असती तुम्हाला माहीत आहे। शाहू महाराज असे म्हटलेत की मला कल्पना नाही आणि तुम्ही प्रकाश आंबेडकर मला माहित नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे, मला कोण दोषी आहे मला काय ह्याच्या संदर्भात बोलायचं नाही। मला एवढंच माहित आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखं नाहीये। विशाळगड हिंसाचाराच्या नंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा चुकारला। पोलिसांनी 400 ते 500 संशयित मोर्चेकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, तर काही संशयितांना अटक करण्यात आली। यावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। एक दगड सुद्धा हलवायचा असेल तर तुम्हाला पुरातत्व खात्याची परवानगी लागते। प्रशासनाने तिथं ब्रिज बांधला, ग्रामपंचायत बांधलं, अनेक लोकांना परवानग्या दिल्या राहायच्या तिथं, ओके करून टाकलं 2002 ला। हे अतिक्रमण हे काढणार कोणी, कोणाची जबाबदारी आहे? विशाळगडावरच्या अतिक्रमणाचा वाद तसा जुना आहे। इथल्या अतिक्रमणाविषयी एकूण 6 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत। ही अतिक्रमणं वगळता इतर अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली होती आणि तिथूनच वाद पेटल्याचं पाहायला मिळालं। पण विशाळगडाच्या या सगळ्या प्रकरणावरून छत्रपती घराण्यातील पिता पुत्र सुद्धा आमने सामने आल्याचं दिसतंय, कारण एकीकडे संभाजीराजे छत्रपतींनी या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला, तर दुसरीकडे खासदार शाहू महाराज यांनी हिंसाचारातील नुकसानग्रस्तांची बाजू उचलून धरली आहे। त्यामुळे दोघांच्याही 2 दिशा असल्याचं लपून राहिलेलं नाही। खरं तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती हे कोल्हापूर लोकसभेत इच्छुक होते, पण शरद पवार यांनी ऐन वेळेला शाहू महाराज छत्रपतींना लोकसभा लढवण्यासाठी गळ घातली आणि पवारांची ती राजकीय खेळी यशस्वी ठरली।
शाहू महाराजांनी लोकसभा लढवण्याची तयारी दाखवल्यामुळे संभाजीराजेंना माघार घ्यावी लागली होती. पण आता विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. अशातच संभाजीराजे छत्रपतींनी विशाळगडावरच्या अतिक्रमणाच्या मुद्द्याला हात घातला. या सगळ्यावरून आता कोल्हापुरातलं वातावरण तापलंय. या पार्श्वभूमीवर आगामी काळात शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात राजकीय सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. यासोबतच इतरही काही महत्त्वाचे रिपोर्ट्स आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.